विषय आहे की काही शिवाजी कोरोना कॉम्रेड गोविंद पानसरेंचे जे काही सहकारी त्यावेळेस होते किंवा त्यांच्या विचारांचे जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या निषेधार्थ जो आहे तो मोर्चा काढला होता. त्या मोर्चेकऱ्यांना आता सध्या ते पकड केली जाते. खरं म्हणजे निरर्थक वाद उभा झालेला आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाही आहे. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही. सर, घाटकोपऱ्यातील लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणी किरण सोमय्या 12 तास आंदोलन केलेले आहे. त्या संदर्भात क्राईम ब्रँच देखील तपास करते. पुढील आपली कारवाई काय असणार आहे? किरीट सोमय्यांची मागणी आम्ही मान्य केलेली आहे. त्यानुसार त्या ठिकाणी तो जो तपास आहे हा तपास क्राईम ब्रँचला वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत ज्या ज्या लोकांनी या तपासामध्ये कुठेही कुचकामीपणा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. त्याला अडचणी नसतात. त्याच्याकरता खूप वेगवेगळे फोरम मधनं तो जावा लागतो. आराखडा शासनाला गेला म्हणजे पहिले कलेक्टरची कमिटी असते, त्याच्यानंतर पालकमंत्र्यांची समिती असते, त्याच्यानंतर जिल्ह्याची समिती करून तो राज्याच्या समितीकडे येतो, त्याच्यानंतर HPC असते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटी असते. एवढ्या सगळ्या याच्यातनं एक आराखडा जातो. त्यामुळे तो प्रोसेसमध्ये आहे. चला, धन्यवाद.